भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास सकारात्मक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी ही भूमिका मांडली आहे। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज आहे। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास सकारात्मक असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। संदीपजी, मनसेसोबत घेण्यासाठी म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सकारात्मक दिसत आहेत। मुळात असं आहे, आम्ही कुठलाही प्रस्ताव काँग्रेसला दिलेला नाही ना काँग्रेसने कुठला प्रस्ताव आम्हाला दिलेला आहे। आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही। आमच्या पक्षाचे निर्णय जे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील। आता या क्षणाला आम्ही ना कुठला प्रस्ताव दिलाय ना त्यांनी आम्हाला संदीपजी, पण जर काँग्रेस सकारात्मक असेल तर तुमच्या पक्षातले नेते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जायला तयार असतील का? मुळात असं आहे, जर तरच्या प्रश्नांना माझ्याकडे आता उत्तर नाही। ज्या वेळेला एखादा ठोस प्रस्ताव येईल किंवा आमच्याकडनं जाईल त्यावेळेला ही भूमिका मांडणं योग्य ठरेल। जर असं झालं तर असं झालं, या गोष्टींना उत्तर। बरं, आणखी एक मुद्दा, काल वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली होती की मारहाण करणाऱ्यांसोबत आम्हाला जायचं नाहीये किंवा त्यांना सोबत घ्यायचं नाही। काल इतकी आक्रमक भूमिका आणि आज वडेट्टीवार एकदम मवाळ भूमिका घेताना दिसतात। मुळात असं आहे, आम्हाला तुम्ही मनसेबद्दल बोलताय ना, तर मनसे तुमच्या बरोबर यायला तयार आहे का हे पहिले विचारा ना। त्याच्या आधी तुम्ही आपापसात एक जण बोलणार येऊ दे, एक जण बोलणार नाही येऊ दे। मुळात मनसेची काय भूमिका आहे, तर आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही ना कोणाला प्रस्ताव दिलाय ना आमच्याकडे कोणाचा प्रस्ताव आलाय। आमचा पक्ष स्वतंत्र आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात आणि ते योग्य। संदीपजी, पक्ष स्वतंत्र आहे असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार नाहीये का? आमचा महाविकास आघाडीचा आम्ही भाग नाही आहोत। थोडक्यात स्वतंत्रपणे तुम्ही निवडणुका लढवणार असा याचा अर्थ घ्यायचा? हे बघा, मी माझं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे। आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही। आमच्याकडे अजून कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही ना आम्ही कोणाला प्रस्ताव आहे। ज्या वेळेला कोणाचा प्रस्ताव येईल किंवा आम्ही देऊ त्यावेळेला आम्ही त्याच्यावर भाष्य करू। ठीक, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे होते। आमचा पक्ष स्वतंत्र आहे, ना आम्हाला कुठल्या पक्षाकडून प्रस्ताव आला ना आमच्याकडून कोणाला प्रस्ताव गेलाय। मात्र ज्या वेळेला राज ठाकरे आपली भूमिका मांडतील त्यावेळेला ती तुमच्या समोर येईल असं संदीप देशपांडे म्हणतात। तर दुसरीकडे वडेट्टीवार सकारात्मक भूमिका घेताना दिसतात। मवाळ झालेली दिसते काँग्रेसची भूमिका। तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होते। या बैठकीमध्ये सुद्धा मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काल वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना अत्यंत आक्रमकपणे त्या बोलल्या होत्या, मारहाण करणाऱ्यांसोबत आम्हाला जायचं नाही किंवा त्यांना आमच्या सोबतही घ्यायचं नाहीये। तर ठाकरे सेनेला महाविकास आघाडीमध्ये राहायचं असेल तर अटी शर्तींसह ही निवडणूक एकत्रित लढवूयात असं वर्षा गायकवाड अर्थात काँग्रेसकडून सांगितलं होतं। तर दुसरीकडे आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे मात्र थोडी मवाळ भूमिका घेताना दिसतात। जर भाजपचा पराभव करायचा असेल तर मनसेला सोबत घेणं आवश्यक आहे, ही आत्ताची गरज आहे अशी भूमिका विजय वडेट्टीवार मांडताना दिसतात। त्यामुळे आता काँग्रेसमधून भूमिका थोडी मवाळ व्हायला लागलेली आहे का? भाजपचा पराभव करायचा असेल तर मनसेला सोबत घेतलं पाहिजे का, यावर आता काँग्रेसमध्ये चर्चा होईल का, विचारमंथन होईल का, याची आता उत्सुकता लागलेली आहे। लवकरच आपल्याला या संदर्भातली अपडेट सुद्धा मिळतील। मात्र सध्या तरी काँग्रेस आता मवाळ होतंय का अशी शक्यता वर्तवली जाते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।